तुमच्या सगळ्या जिद्द बिद्द ह्या सगळ्या 90 पिवण्यांचे मेंदू सडून गेले. ही मंडळी फक्त आपली आहे म्हणून नाही तर भंगार माल फायदा झाला महाराज. काही 100 पोरांमध्ये एखादा पोरगा मिलिटरीत आहे, 1000 पोरांमध्ये एखादा पोरगा डॉक्टर आहे, 10,000 पोरांमध्ये 2 पोरं एमडी आहेत आणि लाखा पोरांमध्ये 5-6 पोरं सीए आहेत. पण इकडं 10 मुलींमध्ये एक मुलगी BA BEd आहे, दुसरी मुलगी DEd आहे, तिसरी मुलगी CA आहे, चौथी मुलगी तहसीलदार आहे, 5वी मुलगी प्रांत आहे, 6वी मुलगी कलेक्टर आहे. मुलीच्या अभ्यासात एकाग्रता आहे आणि यांनी अभ्यास सोडून दिला. यांनी फक्त क्वाटरी प्यायच्या, मिशा काढायच्या आणि शिक्षकाला दम द्यायचा. कॉपी करून नाही दिली ना बेड बाहेर. यांनी फक्त घमेंड माजवायची, पण पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. तुम्हाला उदाहरण सांगतो. मुलगा मुलगी आज इथून पुढे कधी ध्यानात ठेवायचं महाराज. या मुलीच्या आणि विकास पाटलाच्या अभिष्टचिंतनाला पोरांना 3-3 वाक्य सांगतो आणि हे कीर्तन इंदुरीकरचं आहे. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. मी मरण ना महाराज, म्हणजे मारणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. आपण कधी खोटं बोलणार. जे आपल्या ओठावर बाहेर येईल ते खरंच. एक वाक्य सांगू. मुलगा यदा कदाचित बापाला बर्बाद करू शकतो. म्हणून आजच्या ह्या मुलीच्या यशाबद्दल मुलींना, राहिलेल्या मुलींना मी 3 वाक्य सांगतो. ऐकाल मुलीनं, ऐकाल. मुलगी मला आहे, पुरीनं पाया पडतो तुमच्या. माझं वाक्य ऐका. पहिलं, 1, सर्व्हिसला लागेपर्यंत तुम्ही लग्नाचा विचार करू नका. लग्न कितीही लेट हो द्या, पण सर्व्हिसला लागेपर्यंत लग्न करू नका. का? मुलीनो लय बारीक आहे का? मुलगी मला आहे, महिला मुलीनं तुमच्या पाया पडतो. तुमचा बाप जिवंत आहे आणि आई जिवंत आहे, तोपर्यंत तुमच्या जगण्यात मजा आहे. खरं सांगू पोरीनो, कंपनीमध्ये कामाला आहे तुमचा बाप, पगार त्याला पुरत नाही, पण त्यानं पगाराच्या सोसायटीवर तुमचं लग्न केलं तर तुमच्या लग्नाला आलेली सगळी माणसं जेवली पोरीनो. पण तुमचा बाप संध्याकाळी झोपायला गेला ना, तर पिठला भाकर खाऊन झोपायला गेला तर उशीमध्ये मुंडकं गुतवलं आणि मनोसक्त रडला. तो कर्ज झालं म्हणून रडला नाही, तो पैसे गेले म्हणून रडला नाही. मी 20 वर्ष सांभाळलेली मुलगी माझी एका तासात गेली म्हणून डसडसा रडला पोरीनो, डसडसा रडला. पण खरं सांगू पोरीनो, तुमचा रडलेला बाप कुणी पाहिलाच नाही हे त्याचं दुर्दैव आहे. त्याला सकाळी लोकांनी विचारलं लग्नाला फार खर्च केला, तो काय म्हणलं माहिती का? पैसे जाऊ द्या, माझी मुलगी सुखी आहे, ही माझी श्रीमंती आहे. त्याला घड्याळ नाही घेतलं त्याने. पोरीनो 12वीची तुमची फी भरायची ना, तर त्यानं दिवाळीचा बाजार कमी केला, पण तुमची फी भरली. फ्लॅटची स्कीम आली, त्यानं फ्लॅट नाही घेतला. बायकोच्या गळ्यातले त्यानं दागिने मोडले, पण तुमच्या सुखासाठी ज्या दिवशी तुमचा बाप थकेल त्या दिवशी तुम्हाला ह्या जगात कोणी नसेल. आणि दुसरं वाक्य आहे का पोरीनो, एका विषयात मार्क कमी पडले तरी चालतील, पण मुलीनं तब्येत कमवली पाहिजे. मुलीला तब्येत पाहिजे. या मुलीला तब्येत कमी आहे, तब्येत कमवली पाहिजे. तब्येत कमवली पाहिजे. तब्येत कराटे, मुलीला कराटे आले पाहिजे, मुलीला फायटिंग आलं पाहिजे, मुलीला बॉक्सिंग आलं पाहिजे, मुलीला एखादं शस्त्र वापरता आलं पाहिजे. 8:30 वाजता जरी स्टँडवर उतरली तर डेअरिंग मध्ये घरी आली पाहिजे. कुणाला आईला आणि बापाला न्यायची गरज नाही. पोरीनं एक वाक्य सांगा. 2-3 पोरांनी छेड काढली ना, तुम्ही एखाद्या जर कानपाठी ठेवून दिली ना, 2 सापडायचे सुद्धा नाही. फक्त एखाद्या निवार ठेवून द्यायची, बस 2 गायब. पण तुम्ही बावळात. आणि तिसरं वाक्य सांगतो पोरीनो, तिसरं वाक्य सांगतो पोरीनो, आपला बाप गरीब आहे असू द्या, शर्ट फाटलाय फाटू द्या, बनेन मळालाय म्हणू द्या, आपला बाप गल्ली नाही ना, आयुष्यभर वर मान काढून चालला पाहिजे. त्याची मान आपल्या वागण्यामुळं खाली नाही झाली पाहिजे. बस एवढे 3 पथ्य जर पोळीनं तुम्ही पाळले, आयुष्यात तुम्हाला कधीच धोका नाही. मान्य? आणि या 3 वाक्यावरच तुमचा बापच देव आहे. उगाच देव चुळीत बसणं तर काही मजा नाही, आणि देवाच्या नादी लागणं तरी मजा नाही. आपण माणसं टिकवा. तरुण मंडळी ध्यानात ठेवा, काळ फार वाईट आलाय. आता तुम्हाला सांगतो,
ह्या नोकऱ्या तुम्हाला वाटतं तर आम्हाला परमनंट आहे, हा तुमच्या डोक्यात झालेला भ्रम आहे. अजून 1 महिन्यानं टाकून प्यायला पाणी नाही, पण पिणाऱ्यांना ती अडचण नाही बा, ते खिशात कलाश ठेवू शकतात. त्यांच्याच खिशात गलास ठेवायचा, येईन तेव्हा धरणार. आणि प्रमाण पाठ करणार, आपुली आपण करा. गोरी गुमची बायको देवाने दिली, तिच्या अंगाला सुईचे कपडे नाही. गुजीरवाणी पोरं देवाने दिल्यात, त्यांना त्याचं काही नाही. क्वाटरी प्यायच्यानं बोंबलं धेणायचं, क्वाटरी प्यायच्यानं बोंबलं धेणायचं. ज्या माणसाला दारू प्यायची त्यानं बायको करू नये. काय मत आहे तुमचं? कशाला दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करता रे नालायक हो. आणि एखाद्याला जर वाटलं बा महाराज कीर्तनात दारुड्याला लय वाईट बोलला, त्याला म्हणा बघतो तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळलं तुला काय भानगडे. बोलण्याच्या गोष्टी ना अनुभवाच्या गोष्टी वेगळ्या आहेत. काय मत आहे तुमचं? आपल्या तोंडातलं पक्के वाक्य अनुभवाचं आहे. कोणत्या बापाला वाटलं होतं माझी मुलगी तरुणपणात येतो? कोणत्या बापाला वाटलं नाही? अरे आज 80% बापाने सर्व्हिसवाल्याला पाहून पुरी दिल्या. सर्व्हिसवाले सुद्धा बायका देण्याच्या लायकीचे नाहीत. काय मत आहे तुमचं? ही सर्व्हिसवाली तर इतकी नालायक आवडत आहे लग्न जमायच्या बाबतीत. हे लग्नाच्या बैठकीत बसले ना दरोडेखोर हरामी, त्यांना जर विचारलं ना देणं घेणं तुमच्याशी संबंध काय गरज आहे करण्याची अवलाद नालायक. मग त्या पुरीच्या बापाच्या डोळ्यातून आनंद असू येते हो. कशामुळे माहिती का? अरे एवढी मोठी पार्टी आहे पण माझ्या पोरीकडून हुंडा सुद्धा रुपया मागितला नाही. त्या पोरीच्या बापाला दुःखाची अश्रू नाही ती आनंदाची. काय माझी मुलगी भाग्यवान आहे, काय माझी मुलगी भाग्यवान आहे. तो पोरीचा बाप 13% पतसंस्था काढी, तो मोकार मोठं कार्यालय, लग्न बिग्न, मोकार फेटे, नालायकांना हलकटांना आशीर्वाद. ज्याची पोरगी पळून गेले त्याचे आशीर्वाद. भंगारांना फेटे बांधायचे, बंगरी बुंगरी मूत पिऊन नाचवायचे. मग लग्नात नाचत येत ही माणसांना दारूच लागते असं काय नसतं. तुम्ही वऱ्हाड मुतवा बाटल्यांमध्ये, हे खपाखप आणणार, ते उलटे म्हणणार काय ब्रँड आला रे. 3 गाणे झाले तरी मुंग्या येई ना. मग दुसरं म्हणलं तो म्हाताऱ्याचा होता, तो मुरेल होता, आता पोराचा घेतला. आणि 2-3 महिने झाले लग्नाला का गावातली लोक चर्चा काय गावातली लोक काय चर्चा करते माहिती का? काय भाग्यवान मुलगी हो, एकदम मोठ्या घरात गेली. हा बाह्य रंग पाहिला का? अंतरंग बाह्य रंग. आणि 2-3 महिने झाले का ह्या नोकरीवाल्या अवलादीने बायकांना त्रास द्यायचा. फ्लॅट घ्यायचा, कपाट घ्यायचा, JCB घ्यायचा, ट्रॅक्टर घ्यायचा, हलकट क्वालिटी. आणि तो त्रास कोणाला द्यायचा? त्या पुरीला. त्या पुरी पुढे 2 प्रश्न पडतात. ही गोष्ट जर माझ्या बापाला कळली तर माझा बाप जगणार नाही का? बिचाऱ्यानं अगोदरच 20 गुंठे जमीन विकली. या नालायकांना काय देऊ शकतो? अशा 50% पुरी आयुष्यात वाळून गेल्या महाराज, मेल्या पुरी. पण यांनी यांच्या कडक कपड्याच्या इस्त्री खाली सगळं झाकून नेलं. पोरगी गरीबाला द्या, भाजीला तेल नसू द्या, पण तिला झोप समाधानाची आहे. हे हलकटांच्या घरात काय आहे? भंगारांच्या. 5 वाजले का हातात काळी पिशी, 2-4 कुत्री त्याच्या मागे. पिशी नेली कुत्र्यानं, लिंबूच घेऊन आलं भाट. मागून चेड्डी फाटेल, खपोंड घेऊन फडोंड मुतलं चेड्डी. बरं, दारुड्याच्या बायकोचे एक वैशिष्ट्य राहतं, मार खाला निभारले हो. किती हाना तिला घम नाही पस्तावा नाही. ती उलटी म्हणती माझ्या पाप्याच्या बापाला तोड नाही. आता काय एवढा भंगार नवरा ओकतो किती, भरतो किती, मुततो. हा, जरा 3 गोष्टी जपून वापरा महिला मंडळ घरात. 1, पाणी जपून वापरा. नळ बंद ठेवत जा भांडे घासताना. दुसऱ्याच्या वाट्यावर पाणी गेले. तू काय रायफल घेऊन उभी होती काय घरात?
पाणी जपून वापरा. 2 वीज जपून वापरा. महाराज एक दिवस या देशावर आता उगाच देवाची कृपा झाली, निसर्ग चांगला पडला म्हणून विजेचा प्रश्न मिटला. नाही तर विजेचं संकट कधीही येऊ शकतं काय माहिती. कारण सगळे क्षेत्र आता कशावर आले, पाण्यावर. पाण्याशिवाय वीज नाही. म्हणून पाणी जपून वापरा. 1 वीज जपून वापरा. आणि 3 घरात वाणी जपून वापरा. जरा वयामानाचा विचार करून वाणी वापरीत जा. जरा सासू सासरा यांच्याबद्दल बोलताना जरा भान ठेवीत जा. आता एक सरळ सांगू का तुम्हाला, सासऱ्याला आणि सासूला बोलायचा तुम्हाला काही अधिकारच नाही मुळात. तुमचा खिलारीन तुम्ही पाहिजे. हे तुमच्या नवऱ्याचा विषय, तुमच्या सासऱ्याचा विषय नाही. आणि वयामानाचं भान ठेवून बोलत जा. विनोद समजू नका. शहाणी माणसं मरण पत्करतात, अपमान पत्करत नाही. आणि संकट कोणावर येतील याचं काय सांगितलं महिला मला. अरे आज तुमच्या नवऱ्याला थोडासा पगार बिगार झालाय, तुम्ही जरा स्टँडर्ड राहायला लागल्या, उभ्यानं चपात्या करायला लागल्या, चपला घालून चपात्या करायला लागल्या, उभ्यानं जेवायला लागल्या, म्हणजे तुम्ही स्वतःला विद्वान समजता. पण कोणत्या तरी आईनं त्याला 9 महिने कुशीत ठेवून 3 वर्ष दूध पाजले, 20 वर्ष सांभाळलंय, असा कुणाचा तरी त्याग आहे ना. या आयांवर भाषण बिष्ण करीत नका जाऊ. 80% कीर्तनकार आणि आईबापाचं भांडवल केलंय. रोज उठून तीच आई तोच बाप. फेटा बांधला का आई उठली. भाषण करू नका आई बापावर. एक वाक्य सांगा, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे त्याच्या बापाच्या त्यावर समाधान आहे. ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे त्याला देव कधीच कमी देत नाही. देव सोडल्यानं देव भेटत नाही. का आला झक मारी जो काशीला जातो का आला. काशीचा नियम माहिती आहे का माळकऱ्यांना. काशीला जाणारे लोक नीट आहे का. काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर जिवंत परत गावात यायचं नसतं, असा नियम आहे. बावळट नाही. हे काशीला जातं झक माराय गावात येतं. काय मी दाव्याचं खात नाही. कान पाड फोडीन. काशीचा दाव तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला. मारदी बाच्या नाही. मी पुरावे तुम्हाला पुरावे तुम्हाला पाठपर्यंत ना. काय आहे काशीला आपल्याला नाही हौसलंय. हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बी लागलीच त्याला. चाललं सगळं गाचपान काशीला. याला पाठ नाही तर. काशीचा नियम माहिती काय माळकरी मंडळी. काशीचा नियम माहिती का 12व्या अध्यायात ओवी आहे. मोक्ष देऊन उदार होय केर काशी शरीर ते ठाई वेच किजे. मी बोगस पाठीपर्यंत बोलणार नाही. हा मी अजून काशीला गेलो नाही आणि जाणारही नाही. तुम्ही नेलं तरी जाणार नाही. माझी परिस्थिती नाही का. मी काय दुपारीत काशीला जाऊन येऊ शकतो पण नाही जायचं. आपल्याकडे प्रमाण आहे तुकोबा राहायचं. वाराणसी गया पहिली द्वारिका. उगाच आपलं बावळण्यासारखं कुणीकडे देव चुळीत बसायचं, कुणीकडे काय करायचं काय. 3 वाक्य तुम्ही जपून वापरा. आणि 3 वाक्य तुम्हाला सांगतो. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातला वेळ जपून वापरा. अंगातली ताकद जरा जपून वापरा. माझा टेलपणा करू नका. लय दिवस चालत नाही तो. महाराज आयुष्यातला ताकद अंगातली जपून वापरा. देव देवाच्या बापाला सोडित नाही तर तुम्हाला काय सोडणार आहे. एक वाक्य सांगू तुम्हाला. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला. फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेलाय आणि रामाचा बाप बायकोला कौशल्याला मांडीवर डोकं ठेवून म्हणतोय, कौशल्य सांग मी असं काय पाप केलाय
की माझ्या कर्माचं फळ मी भोगतोय की मला 4 मुलं असताना पाणी पाजायला एकही नाही. कौशल्याच्या मांडीवर दशरथ पुत्र शोकाने मेला आणि आकाशात फटफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेला. आता उलट ऐका, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ मेला. रावण. मग गुरुवार केल्याने लक्ष्मी प्राप्त होत नाही. पार्वतीनं गुरुवार करायचा आणि शंकरनं धाब्यावर जेवायचं, काय उपयोग आहे का त्याचा? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गड भारी तुझविने संस्थानी. शंकर म्हणतो लिंबू पीळ लिंबू पीळ. चकना टाक चकना टाक चकना टाक. माझी भाषण आहे ओवे जयाचे ऐक धड नाही. जयात रे परत्र पुष्टी काय हे बोगसगिरी चालती का परमार्थात? नाही नाही नाही. चला थोडं पुढं. अंगातली ताकद जपून वापरा. त्रास होऊ द्या पण ताकदीचा गैरवापर करू नका. मारामारी करायला वापरू नका. दुसऱ्याच्या टिंगल्या करायला वापरू नका. मग अंगातली ताकद 4 गोष्टीसाठी वापरा. 1 काळ्या आईची सेवा करा. 2 गाईची सेवा करा. 3 आईची सेवा करा आणि 4 भारत मातेची सेवा करा. 288 मध्ये एकाचही पोरग मिलिटरीत नाही. एकाही कीर्तनकाराचं पोर मिलिटरीत नाही. माया सगट. मग मिलिटरीत पोरं कोणाचे? अरे याची आई शेतात कामाला जाते आणि ज्याचा बाप बैल वळतो त्याचाच पोरगा देश सांभाळतो. ज्याची आई 3 म्हणून गरीबाला मदत करीत जा. महिला म्हणतात तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असला तर श्रीमंताच्या बायकांना कधी जेवायला बोलवायचं नाही. ती रोग्यात बोली ती कशाला मारायची? ती दरिद्रीच आहे, तिला बोलू नाही. काय करते? भात खात नाही. तू येऊ नको आली ती जग मारायच होती काय? त्याच्यापेक्षा गरीबाच्या बाईला जीव घाला बांधूनही द्या. तिच्या मुलांच्या गालावरचा हसू तुम्हाला पांडुरंग भेटेल. गरीबाला मग अंगातली ताकद जपून वापरा. एकाच माणसानं 16 वर्ष अंगातली ताकद वापरली तर 16व्या वर्षी छत्रपती ठरले. आणि एका मुलानं अंगातली ताकद वापरली तर 22व्या वर्षी जगाची आई ठरले. आणि एकाने ताकद वापरली तर 42व्या वर्षी जगात गुरु ठरले. आणि 39व्या वर्षी स्वामी विवेकानंद ठरले. अरे तुमच्या पोराला शेजारच्यानं बोललेलं सण होत नाही काय? आज भिकारणीचं पोरग रडायला लागलं तर आपण जवळ घेतोय. भांडे घासणारीचं पोरग आपण जवळ घेतोय. आज आईला 4 मुलं झाली महाराज. आईला 4 मुलं झाली महाराज. जगातल्या एकाही माणसानं त्या मुलाचा गाल ओढला नाही का मुका घेतला नाही. आज आपल्या घरात भांडे घासणीचं पोरग रडलं तर आपण जवळ घेत नाही, गाल ओढत नाही त्याचं. पण महाराज 4 मुलं आईला झाली पण ह्या जगातल्या एकाही माणसानं त्याचा गाल ओढला नाही का मुका घेतला नाही महाराज. अरे गाल ओढायचं सोडा, चांगलं बोललं सुद्धा माहीत. चांगलं बोलायचं सोडा, भाकर सुद्धा दिली नाही. त्यातला एक मुलगा सदाशिवाचा अवतार ठरला, एक मुलगा विष्णूचा अवतार ठरला, एक मुलगा ब्रह्मदेवाचा अवतार ठरला, तर एक मुलगा आदिशक्ती मुक्ताबाई ठरली मुलगी. भान ठेवून जगा. अंगातली ताकद जपून वापरा. यडपाटपणा करू नका. जरा पेमेंटच्या मापात व्यसन करा. $3000 पगार आहे याडपाटर तुला, तू 42ची 90 आणतोय. जरा लाज वाटू दे. कुठेही ताकद वाया घालू नका. एक दिवस कोणत्याही गोष्टीला हिशोब आहे हे ध्यानात ठेवा. कुणीकडेही ताकद वाया घालू नका. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा जपून वापरा. कुठेही बोगस घालू नका. आपण घाटकोपरला पोट भरायला आलोय, मजा हाणाय नाही. आपण खेड्यातून आलोय. 3 रंगाच्या लुगड्या नेसलेल्या आईचा आपल्याला आशीर्वाद आहे.
आणि फाटलेल्या धोत्राच्या बापाची कृपा आहे म्हणून आपण इथं सुरक्षित आहे. आणि आपण कुठेही पैसे घालायचे. हां, पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी फेटे सुरू केली. तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. आता काय करा, येड्याचा बाजार. पुरी घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाढण्या नावळी तो मुंडके आम्ही. आता येड्याचा बाजार. हो, पैसा जपून वापरा, लक्ष्मी कशातही घालू नका. आणि 90% लोकांना लक्ष्मी सांभाळता येत नाही. काय मत आहे तुमचं? आता त्रिपूर्ती समाप्ती आहे तुमची, पंचतपपूर्ती. म्हणजे किती वर्षी झाली सप्त्याला? 60 वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या कीर्तनात सगळ्या ह्या मंडळातल्या लोकांनी, स्टेजवर कीर्तनाला बसलेल्या लोकांनी आज फायनल करून टाकायचं. दत्त जयंतीच्या 60व्या वर्षाच्या सप्त्यातल्या पहिल्या दिवसाच्या कीर्तनापासून लग्नांमधले सत्काराचे फेटे बंद करा. 2 गरिबाच्या मुली